3:30 वाजलेत. नमस्कार मित्रांनो, सकाळचे 3:30 वाजलेले आहेत. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. आणि आज आपण चाललेलो आहे गुजरातला, पुणे टू गुजरात इन आवर नेक्सॉन. आणि नेक्सॉनमध्ये जाऊन आम्ही सगळं कारनेच फिरणार आहे आणि त्याच्यामध्ये टोटल कव्हर करणार आहे आपण. पहिला स्पॉट जो आहे तो स्टॅच्यू ऑफ युनिटी, त्यानंतर कुठला रन ऑफ कच्छ आणि अजून 2-3 स्पॉट आहेत. पण हे पूर्णच गुजरात आम्ही जे आहे ते फिरणार आहे. तर सकाळी मस्त गुलाबी थंडी पडलेली आहे. सकाळचे 3:30 वाजलेत. सामान वगैरे सगळं अर्धं रात्री ठेवलं होतं, आता बाकीचं घेऊन चाललेलो आहे. आता पहिले पूजा करू आपण आणि मस्त निघू आपल्या ट्रिपवरती. तर मज्जा येणार आहे. व्हिडिओ पूर्ण नक्की बघा, म्हणजे तुम्हाला कोण जाणार असेल किंवा काय असेल तर माहिती मिळेल तुम्हाला. हे बघा मस्त मम्मी वगैरे रेडी आहे, अपेक्षा रेडी आहे, किंवा पण रेडी आहे. बसूया आता गाडीमध्ये. इथं नको मम्मी, थांब पुढे पूजा करू. मम्मी पूजा करते आता आमची. चला आपण लिंब ठेवून घेऊया पहिले टायर खाली. तर एक ठेवलंय पुढच्या, आणि आता हे दुसरं. तर इथे आपली कार पार्क होती. आता ही जी बाईक आहे ती आपण सरळ लावून घेतोय आधी, म्हणजे आपल्याला निघायला इझी पडेल. चला पूजा झालेली आहे मस्त. आता हा नारळ आहे, हा फोडूया आपण आणि निघूया आता आपल्या दिशेने. हे तर इथे मस्त आपली गाडी पार्क आहे. मस्त गुलाबी थंडी पडलेली, सगळे बसलेले आहेत. तर नारळ फोडू, गणपती बाप्पाचं नाव घेऊ आणि निघू. गणपती बाप्पा मोरया. चला तर आता आपली जर्नी स्टार्ट करूया. मस्त आपली ब्लॅक कॉफी घेतलेली, झोप येऊ नये म्हणून रस्त्याने. किवाला भरपूर थंडी वाजते, अपेक्षाला थंडी वाजते. आणि मम्मी पण रेडी आहे. मम्मी निवांत उठली आज थोडी. मम्मी आहे तर आधी उठलेली असते सगळ्यांच्या आधी. चला निघायचं मग. जर्नी स्टार्ट करायची आपली. 12 तास 600 किलोमीटर. चला. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. हर हर महादेव. चला आपली जर्नी स्टार्ट झालेली आता मस्त. सकाळचे किती 4 वाजलेलेत निघायला. आता बघूया कधी पोहोचतोय. थोडं थोडं रेस्ट घेत वगैरे जातोय आपण. हे बघा आता 0 केलेलं ट्रिप आपलं. आणि बघूया आता मायलेज वगैरे पण किती मिळते आपल्याला. बुबूंना थंडी वाजते. हे बंद आहे म्हणून केव्हाला पण झोपेत ना उठवलंय मस्त. तर आज आपला जो रूट आहे ना तो नाशिक मार्गे जायचं ठरवलंय. थोडे सिनिक व्ह्यूज आहेत, नाही तर मग मुंबईचा पण अल्टरनेट ऑप्शन आहे. आणि आपल्याला आता ते 200 टोल्स फ्री आहेत पहिले, तर ते मी पुढे गेल्यावरती दाखवतो तुम्हाला थोड्या वेळाने. तर ते यूज होऊन जाईल. त्या आपण नॅशनल एक्सप्रेसवेवर चालत नाही, म्हणजे मुंबईच्या रोडवर वगैरे. आणि नाशिकच्या रोडनेच जायचं मग डिसाईड केलं आपण की 1 तास एक्स्ट्रा लागतोय, पण तिकडनं जरा सिनिक व्ह्यूज वगैरे भेटतील. तर मी पण फर्स्ट टाइमच चाललो आहे त्याच्या पुढे, नाशिकच्या पुढे. तर बघूया आपण कसा रोड आहे आता. आता बघा रस्त्याला बिलकुलच कोण नाही, खूप अंधेरा आहे. आणि मला वाटतं आज आहे ना पोलीस चेकिंग पण असू शकतं थोडंसं, कारण की 31ची नाईट झालेली आहे काल रात्री आणि 1 तारीख चालू झाली आहे. तर थोडंसं तेच इंग्रजी हॅपी न्यू इयर आहे. आपला तर पाडवा असतो, पण इंग्रजी नववर्षाच्या सगळ्यांना शुभेच्छा. आता पावदांच्या इथे आलेलो आहे आपण. अजून मस्त अंधारच आहे आणि बघा चंद्र किती सुंदर दिसतोय. आणि चंद्र किती सुंदर दिसतोय एकदम वरती. फुल मूनची नाईट उद्यापासून आहे मला वाटतं, त्यामुळे असं दिसतोय. काय भारी ते बघा, मेट्रो चाललेली आहे समोरनं आणि मस्त ब्रिजवरनं क्रॉस होते आपल्याला. काय टायमिंग भेटला त्याचा. पुढे चालले, रूट चालू झालेलं दिसतोय आता बघ. आणि असा मस्त वरनं रोडच्या वरून गेलेला आहे. बालेवाडीच्या इथे पोहोचलो आता आपण.
आणि आता चिंचवड मार्गे आपण भोसरीला जाऊया. एक पुढं चाललेली एक महत्वाची मस्त लाईन लिहिलेली आहे बघा या पिकअप वरती. भाजीचा पिकअप दिसतोय. कुठलाही नवस न करता पावणारा देव म्हणजे वडील. काय भारी लाईन लिहिलेली आहे. पण ते जरा स्वच्छ ठेवलं पाहिजे. तर बाहेरच्या अशा ठिकाणी लावले की पूर्ण त्याच्यावर चिखल वगैरे उडतोय. पण लाईन बघा, एकदम लाईन महत्वाची आहे. कुठलाही नवस न करता पावणारा देव म्हणजे वडील. काय लिहिलेलं आहे, एक नंबर. मित्रांनो, मोशीच्या इथं पोहोचलेलो आहे आपण. 42 किलोमीटर टोटल झालेलं आहे. आता टाइम दाखवतोय आपला 3:41 आणि 517 किलोमीटर अजून आहे. 11 तासाचा रोड बाकी आहे. तर पुढे गेल्यावरती रोड कंडिशन दाखवतो. नारायणगावपर्यंत तर मला माहिती आहे, मस्त एक्सप्रेस वे टॉपचा रोड आहे, काय विषय नाही आहे जाऊस तोपर्यंत. नारायणगावच्या पुढची कंडिशन आता आपल्याला बघावी लागेल रोडची कशी आहे. ते मी तुम्हाला अपडेट करतच राहील रस्त्यामध्ये. तर बाकी तर हा तर हायवेच आहे. चाकण वगैरेला फक्त जरा प्रॉब्लेम येतो. जर तुम्ही 8-9 वाजता आले ना तर ते MIDC वगैरे असते किंवा आता 7 वाजता वगैरे खूप गर्दी होते. तर आपण अशा टायमिंगला निघालोय की आपली गर्दी स्किप झालेली आहे. कळमच्या इथे पोहोचलेलो आहे आपण आणि किती 91 किलोमीटर झालेले, ऑलमोस्ट 1.25 तास होत आला. आता गाडी चालवते. कुठेतरी वॉशरूम ब्रेक छोटासा एक घेण्याचा प्लॅन आहे आता. आणि हे जे आता हा पुणे नारायणगाव रोड आहे ना, हा सगळा चांगला आहे. एक पण टोल लागणार नाही तुम्हाला नारायणगावपर्यंत. नारायणगावच्या पुढे एक टोल लागेल, पण हा रोड एकदम बेस्ट केलेला आहे. आणि सगळे जे मध्ये गावातून जो रोड जात होते ना ते ऑलमोस्ट सगळे बायपास केलेले आहेत, म्हणजे कळम नारायणगाव वगैरे. तर तुम्ही साईडनीच मस्त निघता. आणि हा जर टायमिंग असेल ना तर काहीच रोडला इश्यू येत नाही. फक्त हे जसे गावं जवळ येतात तिथे थोडंसं स्पीड ब्रेकर मोठे टाकलेले आहेत. बाकी या रोडला काहीच प्रॉब्लेम नाही. छोटे मोठे खड्डे रस्त्यात येत राहतात, बट ते मॅनेजेबल आहे तेवढं. आता नाशिक आणि नारायणगावच्या पुढे आळेफाट्याच्या पुढे फक्त बघावं लागेल की कसा रोड आहे आता. संगमनेर वगैरे त्या साईडला. नाशिक रोड तर पुढे हायवे एक्सप्रेस चांगलाच आहे. पहिला टोल नाका आलेला आहे आपला, चाळकवाडी टोल नाका. आळेफाट्याच्या पुढे मध्ये थोडासा पॅच जरा खराब होता रोडचा. आता इकडे तर टोल लागणार नाही मला वाटते, कारण की आपण ते काढलेलं आहे फ्री टोलचं. 200 टोल फ्री आहेत आपल्याला. तर हा बायपास होऊन जाईल आता. 5:50 झालेत, 6 वाजलेत, पण अजून अंधाराचं थोडं उजाडायला लागलेलं आहे. मला वाटतं 6:30-7 नंतर जरा थोडासा उजेड होऊन जाईल. बाकी रोड बघा, असे खड्डे थोडेसे आहेत जरा या आळेफाटा टू चाळकवाडी रोडपर्यंत. आता पुढेही माहिती नाही कशी रोडची कंडिशन आहे, बघूया आता. मगाचे एक 5-7 किलोमीटर झालं फक्त सिंगल रोड चालू आहे. पलीकडचा रोड बंद ठेवलाय, काय माहिती का डायव्हर्जन आहे आता इथे. हा थोडासा रिस्की आहे रात्रीचा. ट्रक्स वगैरे आपण येतात आणि मध्ये काही डिवायडर वगैरे नाही बघा. असे ते कामं चाललेली आहेत सगळीकडं. आता इथून डायव्हर्जन चेंज झालेलं आहे, पण मागचा 5-7 किलोमीटरचा पॅच पूर्ण सिंगल रोड आहे. असे मध्ये डायव्हर्जन आहेत आता फक्त. थोडं उजेडायला लागलेलं आहे आता इकडे, बघू शकता तुम्ही. आणि हा असा बघा रोड आहे. हायवे पूर्ण बंद आहे आता. हे साईड बाय साईड असं चाललेलं आहे. आणि टेम्परेचर बघा इकडे किती, 11 टेम्परेचर आहे. आणि मला हीटर ऑन करायची गरज पडली. लोकांनी एवढं अंगावर सगळं घेतलं तरी पण त्यांना थंडी वाजते, थोडी पायाला पण थंडी वाजते. त्यामुळे आता हीटर ऑन केलं आहे, तर आता जरा थोडं बरं वाटतं. अजून मला वाटतं पुढे गेल्यावर टेम्परेचर ड्रॉप होईल, कारण नाशिकमध्ये खूप कमी टेम्परेचर असतं. 8-9 पर्यंत पण जातं, 7 पर्यंत पण जातं मी ऐकलंय. नाशिक काहीतरी 50 किलोमीटर आहे वाटतं. थोडी झोप येते तर एक पडी मारावी म्हणतो. 15 मिनिटाची रिस्क घेण्यापेक्षा झोपलेलं बरं. एक 15 मिनिटाची एक पॉवर नॅप घेतो, एक पडी मारतो आणि मग आपला प्रवास पुढे कंटिन्यू करू. सूर्य देवता उगवलेले आहेत तिथं बघा, मागून येतात आहेत बरोबर. मिररमध्ये दिसत असेल तुम्हाला. मस्त सूर्यास्त झाला आणि एकदम केशरी मस्त त्याचे किरण पडलेले आहेत.
नाशिकमध्ये आलेलो आहे आपण आता. आता इथून ना वणी मार्गे रोड दाखवतोय आपल्याला. इथे बघा आता पुढून जाऊन बाहेर म्हणजे नाशिकच्या बाहेरूनच बरोबर आता हे नाशिकमध्ये एंटर करतोय. थोडं बाहेरून रोड दाखवतोय. ओझर, पिंपळगाव, केडगाव, वणी त्या रोडने जायचं दाखवतोय. 333 किलोमीटर आहे आणि 4 वाजता पोहोचू आपण अप्रॉक्स. हे जेल रोडने जायचा रोड दाखवतात. आता इथून टर्न मारायचं आहे. तिथं समोर डॉमिनोज आहे. तिथून असं राईट मारून आता सरळ जायचं म्हणजे तो वणीला जाईल रोड सप्तशृंगी. 9 वाजलेत सकाळचे आणि आता नाश्त्याला थांबलोय. मस्त हॉटेल भेटलं एक, हे संस्कृती म्हणून आहे. तर नाश्ता अवेलेबल आहे यांच्याकडे. पोहे वगैरे आहेत, वडा सांबर वगैरे. बघू आता काय आहे. छान लागते जे टेस्टला ते घेऊ. मोस्टली वडा सांबरच घेईल. किंवा तर अजून झोपलेलाच आहे. आत्ता उठलाय. स्त्री झोप झाली त्याची. चांगले आहेत का? नाश्त्यामध्ये बघा आता मी पाव वगैरे मागितलं पण असं सेपरेट येतो. वडा सेपरेट, हे सेपरेट आणि अशा टाईपची शेव दिली आणि पापड दिलेला आहे, दही आहे. बहीण लोक की यांची ना सर्विस लई स्लो आहे. निवांत काम चाललेलं त्याचं. तर एकट्याला बिचारायला हँडल पण होत नव्हतं. 3-4 लोक अजून आले नंतर ना कसा तरी तो करत होता. मग चहा आपलं पुढं प्यायचं ठरलेलं आहे. तर आता पुढे थांबू कारण अर्धा तास इथे आपला गेलेला आहे ऑलमोस्ट. आता चला सीट बेल्ट लावून घेऊ आणि निघू आपलं. समोर वणीचा डोंगर आहे, तो दिसतोय समोर. आणि इथंच वणी आहे म्हणजे सप्तशृंगी मातेचा डोंगर तिथंच आहे समोर. आता हा सिंगल रोड होता मगाशी, आता हा डबल रोड चालू झालेला आहे. थोडासा आता हा जरा बरा वाटतोय. आता पहिल्या याच्यामध्ये सिंगल रोडला थोडासा प्रॉब्लेम येत होता ओव्हरटेकिंगला वगैरे. होपफुली लवकर काढता येईल आपल्याला रोड. मस्त हा सिनिक रोड आहे बघा. इकडं पण हे समोर डोंगर दिसतात भारी भारी. पावसाळ्यात एकदम मस्त वाटत असेल. सगळे टमॅटो लावलेले आहेत. प्रत्येक ठिकाणी टमॅटो दिसतात. त्या साईडला द्राक्ष आणि टमॅटोसाठी फेमस दिसतंय नाशिक. भरपूर टमॅटो म्हणजे जिकडे बघेल तिकडे टमॅटोची शेती दिसते. सुकून गेलेले आहेत, काही काही पिवळे पडलेले आहेत. ते बघा सगळे आता स्ट्रॉबेरीचे मळे लावलेले तिथं. इथं पण आहे आणि इथं तर मागं ते बघा ती दीदी विकते तिकडनं स्ट्रॉबेरी घेतली. किती फ्रेश आहे बघा ही. एकदम कडक आणि मस्त स्ट्रॉबेरी. किती घेते अपेक्षा? अर्धा किलो का? कशी आणि 50 रुपयाला पाव. चांगली मस्त आहे एकदम. थोडी आंबट गोड आहे. मम्मी मम्मी झोपली. हा वणीचा डोंगर आहे. इथून नाही वाटतं हे काय. इथून वणीला जायला रोड दिसतो आतमध्ये. हाय का मम्मी वणीचा डोंगर? मग आपण जो बघितला होता तो चुकीचा होता काय? का हाच होता जो लांबून दिसत होता तो? कुठं झेंडा? हा बरोबर वरती दिसतंय जागा काहीतरी पूर्ण ना. हो हा प्रॉपर वणीचा डोंगर आहे. बहुतेक माझ्याकडनं मगाशी सांगण्यात काहीतरी गडबड झालेली दिसतीये. ॲक्च्युअल आहे बरोबर. हे पण दिसतंय वरती. ठीक आहे सापुतारा एंट्री केली म्हणून पैसे घेतलेले आहेत. आता हे चेकपोस्ट आहे बघा इथं. सापुतारा चेकपोस्ट. गुजरात बॉर्डर एंटर केलं तर याचे येताना पण हेच चालेल बोलतोय तो. 12 वाजायच्या आत आलो रिटर्न तर इकडून. तर हा चेकपोस्टच आहे सगळा पूर्ण. ऑफिशियली आता आपण गुजरातमध्ये एंटर केलेला आहे.
एंट्री केल्या केल्या सगळं कसं बघा इथं मस्त त्यांनी गार्डन वगैरे बोटिंग वगैरे केलेलं आहे सगळं एंट्रीच्या इथंच आहे बरोबर. गुजरात 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 टुरिझम. रेस्टॉरंट्स वगैरे होते मागं भरपूर. सापुताराच आहे बहुतेक हे सगळं. त्याच्यासाठीच त्याने ते तिकीट घेतलेलं दिसतंय. हिल स्टेशन बोलला तो म्हणजे महाबळेश्वर काइंड ऑफच आहे म्हणून त्यांनी ते पैसे घेतले. तिथं बघा सगळे रेस्टॉरंटचं सेम महाबळेश्वरची कॉपी सेम. इथून एक्झिट आहे म्हणजे येताना ते इकडं नंतर चार्ज घेतील. हिल स्टेशनच आहे ना हे बरोबर त्यामुळेच त्याने ते पैसे घेतले. त्यांना वाटतं इकडं पण महाबळेश्वर झालंय. स्ट्रॉबेरी वगैरे सेम सगळं ऑप्शन आहेत. पुढे बघा मस्त दरी दिसते एकदम खोल. आता घाट उतरतोय आपण. जंगलाचाच रोड आहे हा सगळा. सेम महाबळेश्वर वाटतंय मला इकडे. 11:30 वाजलेत. इथं आता थांबलो आम्ही सापुतारामध्ये चहा प्यायसाठी. या हॉटेलमध्ये सगळे दमलेत जरा पाय पण मोकळे होईल म्हणलं. मम्मीला चहा प्यायचा होता. ते आपली नेक्सॉन आहे. आपला चहा आलेला आहे आता. चांगला आहे का? रस्ते जरा वळणाचे असल्यामुळे क्यूला पण उलटीचा त्रास होते आणि बऱ्याच 2-3 गाड्या बैठल्या आम्ही रस्त्यात थांबलेल्या. लोक उतरून उलट्या करत होती मागं बसलेली. आणि असं एकदम झिकझॅकवाला रोड आहे त्यामुळे थोडा त्रास होतोय. 2 वेळा झाला आता त्याला. तर आता आम्ही रस्त्यामध्ये थांबलो आहे जेवणासाठी आणि हे बघा काय डांगी डुंगी काय लिहिलंय. डांगी नेचर टू होम संस्कृती नि मिठाई. इथं जेवायला थांबलो आता. गाडी लॉक करूया. भरपूर गर्दी दिसते. आता जेवण करूया. भारी दिसते हॉटेल आतमधून एकदम मस्त. हे काय असं हॉटेल दिसतंय डांगी. बस फोन किसका तो भी है. मग तू मम्मीच्या इथं बस ना. काय बोलतात त्यापेक्षा समजत नाही का गुजरातीमध्ये. मेन्यू लावलाय त्यांनी तो पण गुजरातीमध्येच लिहिला. आम्हाला कसं कळायचं आता काय ते. थाळी घेतल्यात आता 280ला एक आहे थाळी. छाश पण येते वाटतं त्याच्यामध्ये इन्क्लुडेड आहे थाळीमध्ये. हा ब्राऊन राईसचा सूप आहे. याच्यामध्ये म्हणतात ग्रीन चटणी टाकून प्या ही वाली. आणि छाशमध्ये टाकायला हे ब्राऊन राईसचा काहीतरी सूप आहे. त्यामध्ये ही ग्रीन चटणी टाकून प्यायची आहे. टेस्ट करून तिखट लागेल ते पण. टाकून पी. कोथिंबीर आणि काय मीठ आहे आणि मिरची आणि जिरं. ट्रेडिशनल स्टाईलमध्ये सगळं ट्रेडिशनल जेवण आहे त्यांचं इथं. कॉपरचे बघा ग्लास. ही छाछ आहे माव ताक. सगळा मेन्यू गुजरातीमध्ये अपेक्षा काय कळत नाहीये काय नाही. एक तर त्यांना कळत नाही आपण काय म्हणतो आपण काय बोलतो त्यांना कळत नाहीये. त्यांना म्हणले आता थाळी द्या म्हणून 3 थाळी घेतल्यात आपण 280 रुपीजला. आता हे बघू टेस्ट करून कसं आहे ते. हां टाक ना. कसं वाटतं तुला आवडलं का ते? मला एवढा नाही काय वाटलं. सुप्रेमी हां सुप्रेमी तुम्ही आहेत मी नाही एवढं.
किंवा आम्ही खातोय आमचं पहिलं काठियावाडी जेवण आहे ना. याच्यामध्ये ही थाळी आहे, मी तुम्हाला पूर्ण थाळी दाखवतो. छाछ आहे मग ते ताक बघा. आता ही पहिली काठियावाडी आपली थाळी आलेली आहे. एवढं सगळं आहे याच्यामध्ये. नाचणीचा पापड, तांदळाची काय म्हणतात, तांदळाची भाकरी आहे, ढोकळा आहे, वरण आहे आणि यात हे सलाड दिलेलं आहे. ही कुठली तरी भाजी सांगितली, माझं नाव नाही लक्षात नाही. आणि अडदची डाळ आहे, त्याच्यामध्ये तांबडं काय म्हणतात मिरची, लाल मिरची टाकलेली. आणि स्वीटमध्ये पण आहे नाचणीचं काहीतरी दिलेलं आहे त्यांनी स्वीट्समध्ये. हे जरा फिकं लागतात. त्यामध्ये अडदची डाळ आहे ती. स्वीट एकदा ट्राय करून बघूया आपण. स्वीट खाऊन सांगापेक्षा थोडंसं मिरची. आणि ही रताळ्याची भाजी आहे, ही पण जरा थोडीशी फिकीच आहे मसाल्यावाली. बाकी सगळं छान आहे टेस्टमध्ये. स्वीट कसं आहे, चांगलं आहे ना. हळीव आहे का. भांडी बघा यांची, भांडी दिली होती ना एकदम स्वच्छ चकचकीत होती. एक डाग नव्हता. आणि ग्लास पण बघा यांचे हॉटेल्स बघा, एक डाग दिसणार नाही पाण्याचा वगैरे तुम्हाला. एकदम स्वच्छ केलेली भांडी आणि क्लीन अँड एकदम हायजेनिक एकदम जेवण यातलं. आणि भांडी यांची. किंवा तुला काय आवडलं जास्त. स्वीट. हो, ते नाचणीचं जे स्वीट मम्मी भरवते ना, मम्मी दाखव का एक मिनटं. हे जे आहे ना नाचणीचं बनवलेलं, देसी घी टाकलेलं त्याच्यामध्ये, एवढी जबरदस्त टेस्ट लागते ना त्याची, की मला पूर्ण थाळीमध्ये सगळ्यात जास्त तेच आवडले. स्वीट्स एकदम मस्त आहे चवीला. आणि अनलिमिटेड आहे पूर्ण थाळी. आणि स्वीट्स काही खा तुम्हाला काय खायचं ते. एकदम ट्रेडिशनल पद्धतीने बघा सगळं बनवलेलं आहे आमचं. दीदी ये सब लोग में आप डिवाइड कर लो. हाँ, सबको दे देना, आप भी लेना. तर मस्त ही बुलक कार्ट ठेवलेली आहे. डांगी नेचर टू होम लिहिलेलं आहे बघा. आणि इथं बुल कुठं आहे याच्यामध्ये, बुल पण नाही ना. कुठला आवडला तुला, तो वाला. हे रॅबिट पण ठेवलेले त्यांनी इथं, छोटे छोटे, म्हणजे मुलं वगैरे येतात ना. फ्रॉक पण आहे बघा. आता छोटा इथं मस्त एकदम ब्लॅकवाला पण आहे. आणि हा, आणि त्याचे पिल्लं दिसतात बहुतेक छोटीशी. क्युटी बाय आहेत. खालून दाखवतो इकडून एकदम. आला तो जवळ आला बघ, त्याला वाटलं काहीतरी खायला आणतोय आपण. हे बघा कलपला, घाबरतोय तो. हा नाही घाबरत आहे, कालूराम. ड्युएल लाईन रोड आहे. कुठलाही टोल अजूनपर्यंत आपल्याला लागलेला नाही आहे त्यानंतर ना तरी. हे बघा. आणि आता 2 तास 56 मिनटं दाखवते. अजून 136 किलोमीटर आणि 5:20 टायमिंग. वाटत नाही आज लेझर शो बघता येईल, कारण आपलं 6:30चं तिकीट बुकिंग आहे. बघू लवकर पोचलो तर कसं मॅनेज करता येते. आता जेवण झाल्यानंतर थोडीशी सुस्ती वाटायला लागलेली. आता रोड बघा एकदम, रोड ओके आहेत, काहीच इश्यू नाही. याच्यावरनं आपण निघालो होतो. आता सापुतारावरूनच पुढे कंटिन्यू करतोय आपण हा रोड. काड्रोबा अनंतपूर रोड म्हणतात त्याला काहीतरी. इकडे सगळ्यांना धुकं झालेलं आहे. 3 वाजलेले आहेत. अजून 103 किलोमीटर आणि 2 तासाचा रोड आहे. गावागावातनं थोडे रोड होते, आता जरा मोठा रोड आलाय. आणि 2 तासात वगैरे पोहोचून जावं असं वाटतंय. पण इकडे सगळं धुकं झालेलं आहे, म्हणजे आभाळ आलेलं आहे म्हणतो आपण पूर्ण असं वातावरण. पेट्रोलचा रेट बघा गुजरातमध्ये काय 94.93. लास्टचा 40 किलोमीटरचा पॅच राहिलेला आहे. पण इतका घाणेरडा रोड आहे ना, सगळ्या रोडवर खड्डे आहेत पूर्ण. म्हणजे जवळपास 100 किलोमीटर झालं हा रोड असाच आहे. प्रत्येक ठिकाणी खड्डे पडलेले आहेत. आणि सिंगल रोड आहे, खराब रोड आहे. त्यामुळे थोडा टाइम वाढतो इथे. चेकपोस्ट प्रत्येक ठिकाणी आहेत 50-50 किलोमीटरवरती. पोहोचू असं दाखवत आहे. बराच टाइम मी कव्हर केलेला आहे ऑलमोस्ट.
मस्त ड्राईव्ह करून करून जेवढं पण थांबलो आहे, रेस्ट घेतली तेवढं सगळं. अपना सरदार सरोवर डैम और स्टैचू ऑफ यूनिटी. वेलकम टू वर्ल्ड टॉलेस्ट. क्या है? .5 किलोमीटर आहे इथून स्टॅच्यू ऑफ युनिटी. परत इथे आपण होमस्टे घेतलेला आहे, पुढेच आहे समोर रोडवरतीच. इथून 10 किलोमीटर पुढे जायचं आहे. मग कार घेऊन आपण फ्रेश वगैरे होऊन आता जाऊया. होमस्टे का घेतला? कारण खूप कमी प्राईजमध्ये मिळाला तो, कारण बाकी ठिकाणी खूप जास्त कॉस्टली होतं. आणि ते सगळे होमस्टेचे ऑप्शन आहेत बघा, तुम्हाला अजून घ्यायचे तर इथे सगळे होमस्टे 10 किलोमीटर बिफोर बघा लोकांनी घेऊन ठेवलेले आहेत ऑलरेडी. गाड्या दिसतात आहेत, इथे येऊन तुम्ही बुक करू शकता. हे एकदम रोडला होतं, हे मागे आपलं. हो, हेच वरती त्यांनी रूम्स काढलेत. आम्ही आता ते माहीत नाही, ते गेल्यावरतीच कळेल. गाडी पार्क करू आधी. आल्यात आंटी समोरून, त्यांना विचारू. सनसेट होईल बघा. आता किती वाजलेत? 5:15. ते बोलतात की 7 वाजेपर्यंत चालू असतं, काय प्रॉब्लेम नाही. जावं, गाडी इथं लावलेली, नंतर इथं पार्क करू संध्याकाळी. आणि हा यांचा होमस्टे आहे, थोडा वाईड करून दाखवतो. बॅक साईडला पण एक रूम आहे, फ्रंटला पण आहे. हे खाली ओनर राहतात आणि वरती होमस्टे. चला तुम्हाला रूम टूर देतो मी. बिचारा चांगला दिसतो ओनर तो, त्यांनी हेल्प केली पूर्ण सामान वगैरे वर ठेवायला. गॅलरी बघा केवढी इथे. पुढे कपडे बिपडे वाळत टाकायचे असतील तर झंझटच नाही. थोडा गाड्यांचा आवाज येतो पुढचा. आणि ही रूम आहे. कमी आहे मम्मी. हे बघा आता हा फुल बेड आहे आपला, फुल साईज. एक सिंगल बेड आहे. मम्मीचं इथं काम होईल, किंवा मी आणि मम्मा इकडं, किंवा झोपेतून उठलाय आता. हे लॉक असेल डोर कदाचित. मम्मा आहे इकडं. इकडं काय मग इकडं काय दिवसाचे. आणि AC वगैरे मस्त आहे त्यांच्याकडे. मोठीच्या मोठी रूम आहे, ड्रेसिंग टेबल आहे, बाथरूम आहे. बघा इथं 8-10 किलोमीटर आहे. ते त्यांना विचारू जाताना आता कसं जायचं. चला मी फ्रेश होऊन घेतो आणि हा व्हिडिओ आपण इकडे स्टॉप करू, कारण की इथं हा व्हिडिओ खूप मोठा झाला आहे. आता इथून निघतानाचा मग परत बघा तुम्ही नेक्स्ट पार्टमध्ये, म्हणजे तुम्हाला समजेल. आता आपण स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या इथं जाऊ, मग तो नेक्स्ट व्हिडिओमध्ये चालू करूया. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. मिस करू नका.